नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत 3 रंगांचं सँडविच। बनवायला खूप सोपं आहे, म्हणजे साधी आपली हिरवी पुदिना कोथिंबीरीची चटणी लावायची आहे। पनीरचं इथं मी व्हाईट स्टफिंग बनवलेलं आहे आणि त्यानंतर ना गाजर घालून आपण ऑरेंज कलरचं एक डीप म्हणूयात किंवा स्प्रेड म्हणूयात ते बनवलेलं आहेत आणि ते ब्रेडवरती लावून घ्यायचे। तर आपला असा हा तिरंगा सँडविच म्हणू शकतो आपण याला, असं बनणार आहे मंडळी। काल जो प्रजासत्ताक दिन झाला ना, त्या दिवशी मी हे बनवलं होतं। चला सुरुवात करूया रेसिपीला। ग्रीन चटणी कशी बनवायची याचा व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही तिथे भेट देऊन तो व्हिडिओसुद्धा बघा। 5-6 पालकाची पानंसुद्धा मी चटणीमध्ये ॲड केली होती, त्यामुळे चटणी मस्त हिरवीगार झालेली आहे। ऑरेंज कलरचं जे स्प्रेड बनवणार आहोत ना आपण, ते कसं बनवायचं आता ते पाहूयात। आपल्याला लागणार आहे हंग कर्ड, म्हणजे दह्यामधलं पाणी काढलेला चक्का, तो साधारणतः अर्धा कप लागणार आहे आणि एक मीडियम साईजचं गाजर मी किसून घेतलेलं आहे। तर दही एका बाउलमध्ये काढून घेते मी आणि त्यामध्ये किसलेलं गाजर ॲड करूयात। आणि याच्यामध्ये ना अगदी बेसिक स्पायसेस आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत। चवीनुसार मीठ, त्यानंतर जिरा पावडर, मिरी पावडर, हळद पावडर, मिरची पावडर आणि चाट मसाला प्रत्येकी पाव चमचा घालायचा आहे आणि सगळं छान मिक्स करायचं आहे। तुमच्याकडे आणखी काही रेड कलरच्या भाज्या वगैरे असतील ना, ऑरेंज कलरच्या, तर त्यासुद्धा तुम्ही ॲड करू शकता। तर मी इथे माझ्याकडे रेड कॅप्सिकम होती, ती साधारणतः 2 चमचे बारीक चिरलेली ती घातलेली आहे आणि थोडासा बारीक चिरला टोमॅटोसुद्धा ॲड केलेला आहे। तर तुम्ही अशा वेगवेगळ्या भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकता आणि सगळं छान मिक्स करायचं आहे। तुम्ही थोडंसं बीटसुद्धा ह्याच्यामध्ये खिसून घातलं ना, तर ते रेड कलरमध्ये सुद्धा छानपैकी आपलं स्प्रेड तयार होईल। तर आपलं ऑरेंज कलरचं स्प्रेड तयार आहे। व्हाईट कलरचं स्टफिंग जे बनवणार ना, त्यासाठी मी ते साधारणतः 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। छोट्या छोट्या क्यूबमध्ये मी ह्याला कट करून घेणार आहे। एका बाउलमध्ये काढून घेते आणि त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत पिझ्झा सीझनिंग जे येतं ना, ऑरेगानो मिक्स, ते घालायचं आहे साधारणतः अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ। व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे आणि थोडासा कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला। ऑप्शनल आहे, कांदा नाही घातला तरीसुद्धा चालेल। तर अशा प्रकारे आपली सँडविचसाठीची सगळी तयारी झालेली आहे। व्हाईट स्टफिंग झालं आहे, ऑरेंज डीप तयार झाले आणि ग्रीन चटणीसुद्धा तयार आहे। थोडीशी काकडी घेतली मी, ते स्लाईसमध्ये कट केली, तीसुद्धा ऑप्शनल आहे, नाही टाकली तरीसुद्धा चालेल। तर आपल्याला 4 ब्रेड लागणार आहेत, तर त्याचे एजेस काढून घेऊयात, म्हणजेच किनारा, आणि नंतर आपण त्यावरती थोडंसं बटर स्प्रेड करणार आहोत। मंडळी, तुम्हाला जर बटर नसेल यूज करायचं ना, तर तुम्ही साजूक तूप, जे गाईचं साजूक तूप येतं ना, ते वापरलं ना, त्याची पण टेस्ट खूप छान येते। एकदा ते तूप लावून सँडविच बनवून बघा, ते पण खूप छान बनतं। तर मी एका ब्रेडवरती ग्रीन चटणी अप्लाय करून घेते, त्यानंतर मी दुसरा ब्रेड ठेवला आहे, त्याच्यावरती व्हाईट कलरचं पनीरचं स्टफिंग ॲड करते, थोडेसे काकडीचे स्लाईस घातलेले आहे आणि आपण पुढचा जो ब्रेडचं स्लाईस घेणार त्यावरती गाजराचं जे आपण बनवून घेतलं होतं स्प्रेड, ते लावून घेऊयात। तर तुम्ही याच्या अगोदर ना थोडंसं टोमॅटो केचपसुद्धा लावू शकता आणि नंतर स्प्रेड करा। तर आपलं जे सँडविच आहे ते तयार आहे। मी ते कट करून घेते। चीज वगैरे काही नाही आजच्या सँडविचमध्ये, मस्त साधं सिम्पल असं सँडविच आहे मंडळी। तर मी तुम्हाला आणखी एक सँडविच बनवून दाखवते, त्यामध्ये मी थोडंसं चीज घातलेलं आहे। तर सगळ्यात अगोदर ब्रेडला बटर लावून घेतले, त्यावरती ग्रीन चटणी लावते आणि ग्रीन चटणीवरतीच मी पनीरचं स्टफिंग घालणार आहे। आपलं जे अमूलचं प्रोसेस चीजच्या क्यूब येतात ना, त्यामधली अर्धी चीजची क्यूब मी याच्यावरती किसून घातली। पुढचा ब्रेड लावून घेऊया, त्यावरती बटर, टोमॅटो केचप आणि गाजराचं जे आपण स्प्रेड बनवलं होतं ते लावायचं आहे आणि आणखी एक ब्रेड बटर लावलेला तो लावून घेऊयात आणि अशा प्रकारे आपलं दुसरं सँडविचसुद्धा तयार आहे मंडळी। तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा। हे असं यम्मी, हेल्दी, टेस्टी आणि तेवढंच दिसायला ब्युटिफुल असं 3 रंगांचं सँडविच। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी थँक्यू सो मच। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। थँक्यू सो मच मंडळी, बाय बाय।